नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। कचरेवाडी तालुका माळशिरस येथे श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल श्रीनाथ केसरी 2026 या बैलगाडा शर्यतीचे आयोजन श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा कमिटी व ग्रामस्थ गोरेवस्ती यांच्या वतीने रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता हनुमान नगर रोड कचरेवाडी तालुका माळशिरस येथे करण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस बन्सीराम धोंडीराम गोरे यांच्याकडून 71,000 रुपये आहे। द्वितीय बक्षीस माजी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे यांच्याकडून 51,000 रुपये। तृतीय बक्षीस कैलासवासी सजाबाई महादेव शिंदे यांच्या स्मरणार्थ 31,000 रुपये। चतुर्थ बक्षीस पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर मित्रमंडळ मुंबई अध्यक्ष धोंडीराम घोडके पाटील यांच्या वतीने 21,000 रुपये। पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पैलवान भैयासाहेब चोरमले यांच्याकडून 11,000 रुपये। सहावे बक्षीस विशाल मारुती तरडे यांच्याकडून 9,000 रुपये आणि सातवे बक्षीस उमेश सलगर श्री दत्तकृपा खवा सेंटर यांच्याकडून 7,000 रुपये आहे। त्याचबरोबर क्वार्टर फायनलसाठी पात्र असलेली गाडी 2,000 रुपये बक्षीस आणि मेगा फायनलसाठी पात्र असलेली गाडी 1,000 रुपये बक्षीस असे असणार आहे। फायनल विजेत्यांना प्रत्येकी 2 ढाली दिल्या जातील आणि क्वार्टर व मेगा फायनल विजेत्या गाडीला 1 ढाल दिली जाईल। या स्पर्धेसाठी ढालीचे सौजन्य तुकाराम भाऊ देशमुख यांचे आहे। तर या स्पर्धेचे समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज संपत वाघमोडे हे करणार आहेत। तसेच झेंडापंच म्हणून धनाजी वाघमोडे आणि गोटू शिंदे नंबर ट्रॅक्टर हे काम पाहणार आहेत। या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण शर्यत अड्डा या चॅनलच्या वतीने करण्यात येणार आहे। या स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी प्रज्योत देशमुख 95 03 32 00 15, रणजित वाघमोडे 72 81 10 11 83, तात्या टेळे 94 23 98 93 23, अनिल वाघमोडे 96 23 05 00 31 आणि अमोल वाघमोडे 93 73 65 68 95 यांच्याशी संपर्क साधावा। तसेच या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुनील गोरे 99 60 54 88 49, नितीन गोरे 86 23 03 31 09, पैलवान आप्पासाहेब वाघमोडे 92 09 09 70 71, अनिल गोरे 70 28 30 16 45 आणि अनिल वाघमोडे 96 23 05 00 31 यांच्याशी संपर्क साधावा। या स्पर्धेसाठी बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे।